ही रायगडाची बॅक साईड आहे, पाठीमागची बाजू आहे। हा रायगड किल्ला हा आपल्याला पायी चढून यायचा आहे तर समोरून पायऱ्या आहेत किल्ल्याला, समोरच्या बाजूने 3.5 किलोमीटर चढावं लागतं, 2000 पायऱ्या चढून यायला लागतं। ती समोरची बाजू हा 2851 फूट उंच आहे आणि पायथ्याशी जिथे गाडी पार्क केला आपण तिथून रायगडाची हाईट आहे 1375 फुटाची। म्हणजे गाडी पार्क केल्यानंतर 750 मीटरचा जो प्रवास केला रोपवेने तो अवघ्या 5 मिनिटांमध्ये। ही गडाची पाठीमागची बाजू। पण रायगड किल्ल्याचं मूळ नाव पाहिलं तर गडाचं मूळ नाव तर रायरीचा किल्ला। या गडाचं मूळ नाव तर रायरी आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर हा प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो। तुम्हाला सगळ्यांना जावळीबद्दल ऐकून वाचून माहिती असेल तर जावळीचं खोरं हे प्रतापगडापासून चालू होतं। रायगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूला प्रतापगड किल्ला येतो, इथून 70 किलोमीटरवर गेला तर प्रतापगडाकडे जाता येईल आणि प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगड किल्ल्याच्या आपण उत्तरेला गेलो तर उत्तरेला येतो कोकण दिवा। कोकणाचं लास्ट टोक, आज तुम्ही कोकणामध्ये फिरताय पण या कोकण पट्ट्याचं शेवटचं टोकून शेवटला पर्वत आहे त्याचं नाव आहे कोकण दिवा। प्रतापगडापासून कोकण दिवा आणि रायगडाच्या चहूबाजूने व्यापलेला भूभाग, या खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जायचं। का म्हणत असतील जावळी तर इतकं जंगल की सूर्याचं किरण जमिनीपर्यंत येत नव्हतं, प्रचंड जंगल असल्यामुळे जावळीचं खोरं म्हटलं जायचं। आणि हे जावळी खोरं हे छत्रपती शिवरायांनी 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतलं। 1656 ला जावळी प्रांत जिंकला, त्यावेळी या गडाला रायरी म्हणायचे। हा डोंगर होता, इथे इमारती नव्हत्या, बांधकामं नव्हती, हा डोंगर होता आणि शिवरायांना ऐकून माहिती होता। महाराजांनी किल्ल्याला पाहिलं नव्हतं, कधी गाठभेट नव्हती झाली, पण जावळीचं खोरं आपण जिंकू असा राजांचा निश्चय होता। म्हणून जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिहिलं होतं। मोरे मराठी माणूस आदिलशाहीकडे काम करायचा आणि आपले राजे त्यावेळी पुण्यात कारभार करायचे। पुण्यामध्ये वेल्हा तालुका आहे ना, त्या वेल्ह्यामध्ये तोरणा आणि राजगडाचं दर्शन होतं। तर स्वराज्याचं तोरण बांधलं तो तोरणा किल्ला आणि जिथे 26 वर्ष राज्य कारभार केला तो राजगड, 26 वर्ष कारभार केला होता तो राजगडावरून आणि शिवरायांची नजर जावळी प्रांतामध्ये होती। पुणे विभागाला लागून असणारा जावळी पट्टा स्वराज्यात घेऊ म्हणजे स्वराज्याचा विस्तार डबल होईल। म्हणून महाराजांनी स्वराज्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं। आपण पत्र म्हणतोय, त्यावेळी खलिता म्हणायचे। खलिता जावळीच्या मोऱ्यांना दिला की मोरे आपण दोघे मराठी आहोत, मोरे आपण एकत्र येऊ, आपलं राज्य दोघे मिळून उभं करू असं प्रेमाने पत्र लिहिलं। पण जावळीचे मोरे जे होते ना ते फार उर्मट होते, गर्विष्ठ होते। राजाने पत्र लिहिले पण पत्र पाहिल्यानंतर पत्राचा उलटा जबाब केला की तुम्ही राजे झालात कधी, स्वतःला राजे समजणारे तुम्ही कोण, तुम्ही कधी हो झालात राजे, या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्हीच। याल जावळी तर जाल गवळी, उद्या यायचं असेल तर आजच या, इथला दारू गोळा तोफखाना सज्ज ठेवू। म्हणजे सरळ आपल्या राजांना चॅलेंज केलं मोऱ्यांनी आणि मोऱ्यांनी चॅलेंज केलं हे राजांच्या लक्षात आलं आणि जावळीच्या मोऱ्यांनी चॅलेंज केले म्हणून महाराजांनी आक्रमण करण्याचा निर्णय घेतला। आक्रमण करू आपण, जावळी जिंकूनच घेऊ म्हणून 154 सरदार नेमले, 154 निवडक सरदार आणि 154 सरदारांनी आक्रमण केलं प्रतापगडाच्या इथे जावळीच्या गावावर। जावळी गावात मोऱ्यांचा भाऊ राहायचा हनुमंतराव मोरे, तो हनुमंतराव मोरे युद्धात मारला गेला आणि चंद्रराव मोरे त्यावेळी घाबरले, आपल्या भावाला मारलं म्हणजे दगा फटका आपल्याला पण होईल। याच भीतीपोटी शिवरायांना शरण आले आणि शरण येईल त्याला मरण नाही, शरण येणाऱ्याला कधीच शिवरायांनी मारलं नव्हतं। शरण आलेले मोरे होते त्यांना सोडून दिलेलं आणि जावळीच्या प्रांतावर खऱ्या अर्थाने ताबा घेतला 15 मे 1656 मध्ये। 1656 साली जावळी जिंकली, त्यावेळी या किल्ल्याला रायरी म्हणायचे। हा एक डोंगर होता, इथे इमारती नव्हत्या, बांधकामं नव्हती, हा डोंगर शिवरायांना ऐकून माहिती होता। पण ज्यावेळी शिवरायांनी गडाला प्रथम भेट दिली तेव्हा या गडाला प्रदक्षिणा केली होती। रायगड प्रदक्षिणा करायचं म्हटलं तर 16 किलोमीटर चालायला लागतं। 16 किलोमीटर म्हणजे गडाला आपण पूर्ण चारही दिशा पाहू शकतो, गडाला प्रदक्षिणा होते। रायगडाच्या चारही दिशा पाहण्यासाठी राजाने गडाला प्रदक्षिणा केली आणि किल्ला चढून वरती आले रसे। रायगड चढून यायचं म्हटलं तर आता पायऱ्या आहेत, पण पूर्वी याला पायऱ्या पण नव्हत्या, पाऊल वाट होती, मातीचा रस्ता होता किल्ल्यावर यायला आणि त्या मातीच्या पाऊल वाटेने राजे गड चढत किल्ल्यावरती आले। ह्या गडाचं पठार पाहिलं तर 100 एकर मध्ये पसरलेला पठारी भाग पाहिला, 100 एकराचं पठार आणि रायगड पसरलाय 1200 एकरामध्ये। 1200 एकर म्हणजे पूर्ण बघायला 2 दिवस लागतात, एवढा भव्य मोठा किल्ला। याची पाहणी करताना शिवरायांच्या तोंडून गेलेली उद्गार सभासद बखरीमध्ये नोंद करतात की राजा खासा जाऊन पाहता गड हा बहुत चखोट, अरे चौथरपा दगडांचे कडे, तासिलाप्रमाणे गाव तर 1.5 उंच, प्रशण्य काली कड्यावर गवतही उगवत नाही पण धोंडा तासीव एकच आहे। अरे दौलताबाद हा पृथ्वीवरचा चखोटगड खरा, परंतु उंचीने थोडका हा गड आहे तो दौलताबादच्याही दशगुणी उंच। ऐसे देखून शिवराय संतृप्त झाले आणि बोलिले की तख्तास जागा, अरे राजधानीसाठी हा गड खरा असावा। तख्त म्हणजे राजधानी, तख्त म्हणजे सिंहासन आणि सिंहासनासाठी जी जागा असेल राजधानीसाठी हा गड योग्य आहे, असे राजांनी या गडाची निवड केली होती। रायरीचं नामकरण रायगड केलं आणि रायगडाचं भाग्य उजळलं गेलं।
मराठ्यांची राजधानीचा दर्जा मिळाला, पण आपल्याला असंख्य लोक येतात आणि त्यांना एकच प्रश्न निर्माण होतो की याच गडाची निवड राजधानीसाठी का? पहिली राजधानी राजगड होतीच, पण त्या सोडून रायगडाकडे येण्याचं कारण होतं की रायगड हा राजधानीच्या दृष्टिकोनातून तेवढा सेक्युलेटेड किल्ला होता. म्हणजे रायगड हा राजधानी म्हणून भक्कम आहे. रायगडाच्या चहूबाजूने सह्याद्रीचे कडे, पण एकही सह्याद्रीचा पर्वत या रायगडाला अटॅच कनेक्टेड जॉईंट नाही झाला. रायगड एक स्वतंत्र किल्ला. एखाद्या कळीपासून गुलाब निर्माण होईल तसा एका दगडापासून रायगड निर्माण झालेला आणि रायगडाला नॅचरली भौगोलिक स्थान लाभलेलं आहे. सह्याद्रीचे पर्वत असल्यामुळे शत्रूला गडाजवळ येणं कठीण. शत्रू गडाजवळ येऊ शकतो पण एकटा येऊ शकतो. तोफा लागणार आहेत युद्धासाठी, हत्तीसारखे प्राणी म्हणजे युद्धासाठी लागणारी सामुग्री आहे तिथपर्यंत येणं कठीण आहे. तर या दऱ्याखोऱ्यातून ते घेऊन येणं हे कठीण असल्यामुळे शिवरायांनी राजधानीचा दर्जा दिला आणि हिरोजी इंदुळकरांना हा रायगड किल्ला बांधायला दिला होता. हा किल्ला बांधायला त्यावेळी 14 वर्ष गेले होते. 14 वर्षामध्ये काय बांधलं हो इथे? 11 पाण्याची तलावं, 84 छोट्या टाक्या आणि दगडी इमारती पाहायला गेलो तर 350 दगडाच्या इमारती अवशेष अजूनही पाहायला मिळतात. हे दगडी अवशेष आपण पाहतो, पण आपल्याला पण सहज प्रश्न निर्माण होतो की आपण तर 2 पायची माणसं, आपण रायगड चढून नेता या रोपवेने आलो, पण याच पायऱ्या चढताना आपली दमछाक झाली, आपण थकलो. या इमारतीला लागणारे दगड आणले असतील कुठून? दगड उचलणारी लोक पण किती मजबूत असतील त्यावेळीची. हा दगड खालून गडावर आणणंही शक्य नव्हतं. हा दगड पण इथेच निर्माण करावा लागला. 11 तलाव कुरली, 84 टाक्या आणि त्या तलावांमधून टाक्यांमधून निघणारी दगड ही बांधकामाला वापरलेत बघा इथे. म्हणजे पिण्यासाठी पाणी पण झालं एवढ्या उंचावर, इमारतीनं दगड पण इथेच मिळाले. हे बांधकाम पॅक करण्यासाठी आजच्या काळात आपण सिमेंट वाळू वापरतो, त्यावेळी याच्यामध्ये चुना, गुळ आणि शिसं वापरून हे बांधकाम पॅक केलं. या बांधकामावरती पूर्णपणे छत होतं. आता छत असेल तेव्हा कल्पना करा काय वैभव असेल त्यावेळेचं. सागाची लाकडी खांब होते आतमधून, वरून लाल मातीचं बँगलोर टाईप छत, छताच्या आतून पैठणी कापडं आणि या भिंतींना मखमली पडदे आणि पैठणी कापडाने रायगड सजलेला. पण अखेर हा गड ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केला आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हा किल्ला 11 दिवस जळून होता. म्हणजे लाकडाचं जेवढं होतं हे इंग्रजांनी जाळून टाकलं. राहिले काय तर दगडी चौथरे आणि मध्यंतर अशी विटेची बांधकाम. दगडाचं जेवढं बघायला मिळणार ते शिवाजी राजांच्या काळातलं असेल आणि विटेचं जेवढं तुम्हाला बघायला मिळेल ते पेशव्यांच्या काळातलं आहे. वीट बांधकाम पेशवे काळातलं आणि दगडाचं सगळं शिवा काळातलं आहे. आपण रायगड पाहायला सुरुवात केली, पाठीमागची बाजू गडाची बॅक साईड आहे. रोपेने वरती आला. हा रोपे प्रकल्प आता 1996 ला उभारला आणि रोपे नंतर आपण ज्या पायऱ्या चढलो ना 128, या पायऱ्या पण आता बांधलेल्या. 2007 मध्ये भारतीय पुरातन विभागाने पायऱ्या बांधल्या. ज्या गेट मधून आपण किल्ल्यात प्रवेश केला त्या गेटचं नाव आहे मेना दरवाजा. मेना म्हणजे काय तर पालखीचा प्रकार. मेणा बंदिस्त राहतो, पालखी ओपन. मेणा लहान, पालखी मोठी. मेणा स्त्रियांना आणि पालखी पुरुषाला. महाराजांच्या राण्या मेन्यात बसून सायंकाळ झाली की सूर्यास्त पाहायला पाठच्या बाजूला जायच्या. तर रोपे प्रकल्प तिकडे पूर्ण गार्डन होतं, बाग बगीचा आणि बागेत जाण्यासाठी हा छोटासा रस्ता. महाराजांच्या राण्या मेन्यातून जाणं येणं, मग त्या गेटचं नाव होतं मेना दरवाजा. ह्या मेना दरवाजापासून स्टार्ट झाली भिंत आहे. ही आडवी भिंत सलग अशी पुढे पालखी दरवाजापर्यंत जाते, पण मेना दरवाजापासून पालखी दरवाजापर्यंत या भिंतीवर 6 गेट आहेत. आपण त्या गेटच्या पहिल्या दरवाजातून आतमध्ये आलो. आपल्याला एक महाल बघायला मिळाला. हा एका राणीचा महाल आहे. आपण एका राणी महालात आलोय. हा एक राणीचा महाल, ह्याच्या पुढे आणखी 5 आहेत असेच, पण एक बघितला किंवा 6 बघितले, रचना डिझाईन सेम. आपण एका उभे पुढे असणारे 5 असे एकूण 6 राणी महाल. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या 8 होत्या. महाराजांनी 8 लग्न केली. त्या 8 राण्यांची नावं सांगतो बघा. सहीबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, सकबारबाई, काशीबाई, लक्ष्मी, पुतळाबाईनी, गुणवंता अशी राण्यांची नावं. पण शिवरायांचा राजकीय हेतू होता स्वराज्यात सैन्यबळ कमी होतं, सैन्यबळामध्ये वाढ व्हावी, स्वराज्यात जनता एकत्र यावी, म्हणून नामवंत घराण्यातील मुलींशी लग्न केलं. विचारे, मोहिते, गायकवाड, शिर्के, इंगळे, पालकर, जाधव आणि निंबाळकर हे सरदार जर स्वराज्यात आले तर प्रजेत वाढ होईल, सामील झाले तर प्रजेत वाढ होईल, सामील नाही झाले तर विरोधात जाणार नाहीत आपल्या. हे हेतूने महाराजांनी लग्न केले. 6 राणी महाल रायगडावर. 2 राण्या कुठे राहायच्या मग तर सहीबाई राजगडावर राहायच्या. पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरती सहीबाई राहत होत्या. शंभूराजे लहान होते 2 वर्षाचे तेव्हा सहीबाईंचं निधन झालं राजगडावर. 5 सप्टेंबर 1659 मध्ये सहीबाई आपल्यातून निघून गेल्या. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे सहीबाई ज्या होत्या त्यांना रायगड किल्ला पाहायला नव्हता मिळाला. रायगडाची कामं चालू होती आणि सहीबाईंचं निधन अगोदरच झालं होतं. किल्ल्याच्या पायथ्याजवळ तुम्ही येताना पाचाड गाव पाहिलं असेल. पाचाड तर तिथे जिजाऊंचा वाडा आहे समाधी गडाच्या पायथ्याशी. कारण जिजाऊ महासाहेब ज्या होत्या त्या खालीच राहायच्या. उतरतं वय होतं त्यांना, गडाचा चढ उतार सहन होईना म्हणून 9 एकराचा वाडा आणि जिजाऊंच्या सेवेसाठी 3 नंबरच्या राणीला खाली ठेवलं जायचं. सहीबाई राजगडाकडे, पुतळाबाई खाली आणि उरलेल्या राण्यांचे 6 महाल. आता कोणची राणी कोणत्या महालात राहायची हा ऐतिहासिक पुरावा नाही. इथे कोणची राणी राहायची हे सांगता येत नाही, पण इथल्या 6 महालांमध्ये 6 राण्या राहायच्या. साईडून बांधलेली दगडाची भिंत आहे, ही संरक्षण भिंत आहे आणि या भिंतीच्या आतमध्ये जोते आहेत. या जोत्यांवरती घरं होती. समोर राणीचा हॉल, पाठीमागच्या जोत्यावर बेडरूम होतं, कोपऱ्यामध्ये हवा खेळती राहायला खिडकी आहे आणि बाजूला दरवाजाच्या पाठीमागे एवढी जागा नाही
पण थोडे थोडे लोक जाऊन बघून येऊ शकता. तर 16व्या शतकातले टॉयलेट भांडे बघायला मिळतात. इंडियन टॉयलेट राजांच्या काळामध्ये पण टॉयलेट होते, शास्त्रीय पद्धतीने दगडात कोरलेली आहेत. आता आपण चिनी मातीची भांडी बघतो, पूर्वी दगडाची भांडी आहेत. इंग्रज आले भारतात, 150 वर्ष राज्य केलं. इंग्रजांनी आपले टॉयलेट पाहिले, याला मॉडिफाय केलं आणि इंग्रज म्हटले की शोधच आम्ही लावला टॉयलेटचा. आपण महाराष्ट्रात अनेक किल्ले पाहतो, असा कोणता किल्ला सुस्थितीत नाही बघायला मिळणार. तुम्हाला सगळं असं उद्ध्वस्त पडझड झालेली बघायला मिळेल. पण कधी राजस्थानमध्ये गेलात आणि राजपूत लोकांचे किल्ले पाहिले तर ते सुस्थितीमध्ये सुरक्षित पाहायला मिळतात. राजस्थानमध्ये राजपूतांचे किल्ले सुरक्षित का राहिले तर ते शरण गेले, झुकले वाकले. मराठे कोणासमोर झुकले नव्हते म्हणून किल्ले उद्ध्वस्त झाले आपले. म्हणून सैर म्हटला जातो की अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे, मराठ्याची जात आहे. मराठे कोणासमोर झुकले नव्हते, मराठे कोणासमोर वाकले नव्हते म्हणून हे गडकोट उद्ध्वस्त झाले. आणि जरी किल्ले उद्ध्वस्त असले तर या गडांचा इतिहास हा जिवंत आहे. पूर्ण जग फिरलो तर भूगोल पाहायला मिळतो आणि आपलं महाराष्ट्र पाहिलं तर इतिहास, महाराष्ट्राला इतिहास आणि जगाला लावला तो भूगोल. आता हा इतिहास आपण प्रत्येक पॉइंटमध्ये प्रवेश केला. तो समोरचा गेट आहे, त्याला इतिहासामध्ये मेणा दरवाजा म्हणतात. आणि या मेणा दरवाजाच्या बरोबर आपण विरुद्ध बाजूला पाहिलं तर समोर जो गेट दिसतो त्याला पालखी दरवाजा. मेणा आणि पालखी प्रकार एकच आहे, फक्त मेण्याला पडदे राहतात आणि पालखी ओपन असते पूर्ण. मेणा लहान असायचा आणि पालखी मोठी असायची. मेणा स्त्रियांसाठी तर पालखी पुरुषांना. महाराजांच्या राण्या राहत होत्या, त्या मेण्यात बसून सायंकाळ झाली की सूर्यास्तपाला पाठी जायच्या. तर बॅक साईडला होतं रोपे प्रकल्प, जिथे गार्डन पूर्वी बाग बगीचा. मग राण्या बागेत जायचंय तर मेण्यातून जाणार, मेण्यातून येणार, म्हणून दरवाजाचं नाव आहे मेणा दरवाजा. पालखी गेट पुरुषांना. छत्रपती शिवराय, संभाजी राजे किंवा स्वराज्यासाठी एखाद्या मावळ्याने पराक्रम केला तर पराक्रमी मावळ्यांची पालखी मिरवणूक या समोरच्या गेटमधून आणली जायची. म्हणजे हा पालखी गेट हा पुरुषांसाठी, पुरुषांच्या पालख्या इथून यायच्या. मेणा पालखीच्या मध्ये हे राणी महाल आहेत सगळे आणि राणी महालाच्या समोर हे दगडी चौथरे दिसत आहेत. यांना इतिहासामध्ये दासी वसा म्हणतात. आजच्या काळातले सर्वंट्स क्वार्टर्स, नोकरांना विश्रांतीची जागा. ज्यावेळी नोकर कामावर येईल तर नोकरांनी इथे बसायचं. राणी ज्यावेळी बोलवेल तेव्हा नोकरांनी महालात जायचं, काम करायचं आणि काम पूर्ण झालं की त्या नोकरांना एक विश्रांतीची जागा. म्हणून या चौथऱ्यांना इतिहासात दासी वसा म्हणतात. जसा आजच्या काळात आपण सर्वंट्स क्वार्टर्स बोलतो, नोकरांना ही विश्रांतीची जागा. रेलिंग केले बॅरिकेडच्या खालच्या बाजूला तुम्हाला जी चौकडी घरं दिसतील ते आहेत मंत्रिमंडळाची वाडे. अष्टप्रधान, देशाचं पहिलं मंत्रिमंडळ कोणी स्थापन केलं तर ते छत्रपती शिवरायांनी केलं. त्यांनी 8 मंत्र्यांना नेमलं होतं. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराजी राऊजी आणि रघुनाथ पंडित हे जे मंत्री होते त्या मंत्र्यांची ही घरं आहेत. अष्टप्रधानांचे वाडे. आताच्या मंत्र्यांना बंगले मिळत आहेत, पूर्वीच्या मंत्र्यांनी. रेलिंगच्या आतमध्ये 3 खड्डे आहेत. पहिल्या खड्ड्यावर लोखंडी ग्रिल आहे. जमिनीच्या आतमध्ये पहिला खड्डा 22 फूट खोल आहे, 2 नंबरला 20 फूट आणि शेवटचा 15 फूट. शिवकाळाचं धान्य गोडाऊन, धान्य कोठार. रायगड मराठ्यांची राजधानी असल्यामुळे शत्रू कधी येईल, वेढा देऊन बसेल किल्ल्याला तर वरची लोक अडकणार. 3 महिने किंवा 6 महिने जर शत्रूचाच वेढा पडला मग वरची लोक जीवन कशी जगणार. तर त्यांच्यासाठी अगोदर इथे धान्य असायचं. शिवाजी राजे धान्य ठेवत होते, पेशवे कैदी ठेवायचे. चोरी लबाडी केली की गुन्हेगाराला या खड्ड्यात अटक केलं जायचं. पण अशा प्रकारची धान्य कोठारं तुम्ही कोल्हापूरला गेलात तर पन्हाळ्यावर पण बघायला मिळतील तुम्हाला. कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यावर धान्य साठा आहे. तर स्वराज्यातील सगळ्यात मोठा अन्न साठा तिथे होता. तर गोरगरीब जनतेला रेग्युलर धान्य तिथे वाटप करायचं. रायगडावर धान्य साठा होता फक्त इमर्जन्सी, शत्रूचा वेढा पडला तर इथून धान्य दिलं जायचं. ही धान्य कोठारं पाहताना मोबाईल गॉगल सांभाळायचे, वस्तू पडली तर परत मिळणार नाही. धान्य कोठारमध्ये खड्डा ओपन आहे, खाली मंत्र्यांचे वाडे आणि गडाच्या बाजूने जे डोंगर दिसत आहेत धुक्यामध्ये हे आहेत सह्याद्रीचे पर्वत. सह्याद्रीच्या पर्वत रांगाने किल्ल्याला चहूबाजूने वेढले. पण सह्याद्री आणि रायगड अटॅच नाही, कुठेच कनेक्टेड, जॉईंट नाही. रायगड मध्ये एखाद्या गुलाबाच्या कळीप्रमाणे उमगलेला किल्ला. एखाद्या कळीपासून अखंड गुलाब फुलतो तसा एका दगडापासून रायगड निर्माण झालेला आहे. त्याला तटबंदी नाही, बुरुज नाही, तटबंदीची गरज नव्हती. खालून पाहिलं तर डोंगर दिसतो आणि वरती आल्यानंतर आपल्याला भव्य गडाची पाहणी करता येते. तर खालून आपल्याला डोंगरासारखा दिसतो. याला तटबंदी नसल्यामुळे लगेच लक्षात नाही येत की हा किल्ला आहे, परंतु अनेक किल्ल्यांना तटबंदी असते आणि त्याच्यामध्ये किल्ला. तर रायगडाला नॅचरली भौगोलिक स्थान लाभलंय की त्याने शत्रू जरी खाली आला तर शत्रूला पण कळालं नसतं की हा किल्ला आहे की डोंगर. म्हणून राजधानीचा दर्जा दिला होता. सह्याद्री असल्यामुळे सह्याद्रीचं जसं की प्रोटेक्शन आहे किल्ल्याला. सह्याद्रीतून शत्रू उतरू शकतो रिकामा, पण त्याला युद्धासाठी यायचंय ना आक्रमणाला यायचंय तर त्याला अवघड शस्त्र किंवा हत्यारं, तोफा वगैरे हत्ती आणणं गरजेचं आहे आणि ते या सह्याद्रीतून उतरणं कठीण. म्हणून राजधानीचा दर्जा दिला. समुद्र, दर्या किनारा जवळ म्हणजे सागरा मार्गाने जर आक्रमण व्हायला लागली तर सागरावर पण आपण नियंत्रण ठेवूया किल्ल्यावरून.
म्हणून राजधानीचा दर्जा आणि मुबलक जागा 1200 एकर मध्ये पसरलेला किल्ला असून गडावर येण्यासाठी एकच रस्ता. पायऱ्यांनी जे लोक अजून किल्ल्यावर येतात तो एकच रस्ता आहे किल्ल्यावर येण्यासाठी. एका बाजूने शत्रू जर आक्रमण करायला लागलं तर वरची लोक सामोरे जाऊ शकतात. वरून लढा देणं सोपं असतं, खालून लढा देणं हे अवघड असतं. समोर एक आडवी भिंत दिसेल आणि समोरच्या आडव्या भिंतीला छोट्या विंडो कोरलेल्या आहेत. समोरच्या भिंतीपर्यंत आपल्या समोरचा चहूबाजूने मोकळा परिसर पसरलाय. हा आहे छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा. आपण राजवाड्यामध्ये आलोय आणि हा राहता वाडा हा पूर्वी एकावर एक 2 मजली उंच होता. समोरच्या चौथऱ्यावरती आपल्या राजांचं वास्तव्य आणि या चौथऱ्यावरती आपल्या राजांनी अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला. चैत्र पौर्णिमेचा दिवस होता. हनुमंत जयंती 86 म्हणजे शिवरायांना आयुष्य किती मिळालंय ते 50 वर्षाचं. 20 वर्ष आपलं बालपण हसता खेळता आपल्याकडून 20 वर्ष निघून जात असतात आणि 30 वर्ष आज आपल्याकडे उरले गेले तर मनाला वाटेल असं घर सुद्धा बांधता येणार नाही. पण हिंदवी स्वराज्यामध्ये 350 किल्ले उभे करून स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे पहिले छत्रपती शिवाजी राजे होते आणि आपल्या राजांचं वास्तव्य इथे होतं. राजे 10 वर्ष इथे राहिले होते. राजवाड्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्या होत्या. हा वाडा आणि वाड्याच्या वरती हे चौकण कोरलेली आहेत. 5-5 फुटावर असणारे टाक्या. लाईट मोटार प्रकार नव्हता. कावडीने पाणी आणायचं, त्या टाक्यांमध्ये स्टोअर करायचं आणि पलीकडे तो खड्डा म्हणजे स्नानगृह, आंघोळीची जागा. आजच्या काळात आपण स्विमिंग पूल बोलतो ना, बाथटब, अशा पद्धतीचं ते स्नानगृह होतं. आंघोळीची जागा हे बघून घ्या. मग गॅलरीमध्ये जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर बघा तुम्हाला कोपऱ्यावर विटेचे बांधकाम दिसते तिकडे लोक बघा बसले हे जरा तिकडे. आपण अशा जागेला रिझर्व्ह बँक अशा बँकेत चलन बसले ना त्यातून आपण देवाणघेवाण करू शकतो. राजमुद्रा होण शिवराई नाशिक मध्ये नाणी राजमुद्रा होण शिवराई अशा काही वस्तू तिथे बनल्या जायच्या. जसं पाईनवर आता लिहितात ना सत्यमेव जयते तशी राजमुद्रेवर लिहिलं जायचं प्रतीपचंद्र लेखवे वरदी विष्णू वंदिता शहा सुनो शिवशहा मुद्रा भद्राई राजते. राजमुद्रेचा अर्थ होता प्रतीप कलेचा चंद्र आहे, अवकाशात कलेप्रमाणे वाढतोय आणि पौर्णिमेला विश्वनंदने होतो. तसे शहाजी पुत्र शिवराय आणि स्थापन केलेलं हे हिंदवी स्वराज्य प्रतीप कलेच्या कोरीप्रमाणेच वाढत गेलं पाहिजे. चंद्राचा विस्तार अवकाशामध्ये होतो तसं पृथ्वी तळावर आमचं स्वराज्य वाढावं आणि स्वराज्य वाढलं तर ते लोकांच्या हितासाठी गोरगरीब जनता त्याचा लाभ घेऊ शकते. अशा कल्याणकारी मुद्रा त्या ठिकाणी टाकसाळात छापल्या जायच्या. समोर आपल्या दगडाची गोलाकार इमारत दिसते ती आपल्या राजांची गॅलरी. आपल्या घराच्या फ्रंटला असते गॅलरी, बाल्कनी असते. तशी राजवाड्याच्या समोर गॅलरी पूर्वी 2 मजली उंच होती. पण त्या गॅलरीचा आकार पाहिला तर अष्टकोनी, 8 खिडक्या. महाराजांनी लग्न किती केली तर 8 केली. मंत्रिमंडळ नेमलं पण लोक 8च ठेवली होती. राजमुद्रा होती अष्टकोनी, सिंहासन होतं अष्टकोनी आणि समाधी पण त्यांची अष्टकोनी बांधलेली आहे. तर 8 अंक शिवरायांसाठी शुभ होता म्हणून सगळे नियोजन 8 अंकावरून. या अष्टकोनी गॅलरी पूर्वी 2 मजली पण दुसऱ्या मजल्यावरून 8 किल्ले दिसायचे. तोरणा, राजगड, लिंगाणा, मकरंदगड, सोनगड, मानगड, चांबरगड, प्रतापगड असे 8 किल्ले दिसतात. पण वातावरण स्वच्छ लागतं यासाठी. इथे आयताकृती काम केलेलं आहे आणि या खड्ड्याच्या आतमध्ये उतरलो तर जमिनीच्या आतमध्ये जायला कोपऱ्यातून 11 पायऱ्या. 11 पायऱ्या उतरल्यानंतर आतमध्ये जातो आपण. अंधारी रूम आहे आतमध्ये, त्याला खलबतखाना म्हणतात म्हणजे गुप्त बोलायला. बहिरचे नाईक होते ना गुप्तहेर, ते महाराजांना इथे शेअर करायचे चर्चा त्यांच्या. या कानाची बातमी इकडे कळायला नाही पाहिजे पण इतकं महत्वाचं आहे, सिक्रेट आहे तर इतर कोणासमोर बोलायचं नाही, ते आतमध्ये जाऊन बोलायचं. म्हणून याला म्हणतात खलबतखाना. गुप्त मिटिंगची ही जागा. बहिरजी नाईक इथे महाराजांसोबत चर्चा करायची. आपण जिथे सगळेजण उभे आहोत हा 250 फूट अंतराचा चौथरा, याला म्हणतात सचिवालय, दफ्तरखाना. स्वराज्यातील किल्ल्यांचा जेवढे किल्ले होते स्वराज्यात त्यांचं लिखाण कागदोपत्र इथून चालायचं म्हणून याला सचिवालय म्हटलं गेले. दफ्तरखाना, डॉक्युमेंट्स, कागदपत्र सगळं इथून चालायचं. पाठीमागे एकावर एक रचलेले 2 चौथरे आहेत, त्याला मराठी भाषेमध्ये सदर म्हणतात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर गेलात तर दिवाणे आम, दिवाणे खास. दिवाणे आम म्हणजे दरबार आणि दिवाणे खास म्हणजे सदर. खास लोकांच्या काही मीटिंग असायच्या तर राजांसाठी ते भेटायला आले पण त्यांच्याबरोबर जर राजांना भेटायचंय तर सदरीवर तिथे खास लोक फक्त भेटायची. म्हणून त्याला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर गेला तर दिवाणे आम, दिवाणे खास आहे. खास लोक वेगवेगळे आणि आम जनता वेगवेगळे भेटते. आपण जिथे उभे आहोत सचिवालय, 350 किल्ल्यांचं लिखाण इथून चालायचं. पाठीमागे खास लोकांना भेटायला जागा. भिंतीवर खिडक्या, टेहळी, बुर्ज आणि बुर्जातून तुम्ही खाली पाहिलं तर खालच्या गंगा म्हणजे आपण नदी, समुद्र म्हटलं की सागर. गंगा सागर नाव दिले का राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट नावाचे ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणांनी नद्यांचं, सागरांचं पाणी अभिषेकाला आणलं होतं. राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर उरलेलं पाणी या तळ्यात विसर्जन केलं आणि 2 ओळीची कविता लिहिली. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी. राज्याभिषेकाला आणलं पाणी. जलसाल तीर्थाचं घर आणि नाव तयाचं गंगासागर.
गंगासागर तलावामध्ये राज्याभिषेकाला आणलेलं पाणी विसर्जन केलंय. म्हणून तीर्थ गंगासागर 32 फूट खोल आणि 128 मीटर मध्ये भव्य पसरलेला तलाव बघायला मिळेल तुम्हाला. वीड बांधकाम ज्याच्यावर दिसले विजयस्तंभ. शिवरायांनी कोणताही किल्ला जिंकला, राजे गडावरती आले की मेन गेटवर तोफेचा आवाज आणि गडावर भगवा ध्वज इथे फडकावायचा. आजूबाजूच्या लोकांना कळायला पाहिजे ना, महाराजांनी कोणता तरी किल्ला जिंकलाय तर इथे भगवा ध्वज फ्लॅग फडकवून आजूबाजूच्या लोकांना कळवलं जायचं की किल्ला जिंकला आपण. साईडला मनोरे म्हणजे या इमारतींच्या आतमध्ये राण्या हवेशीर बसायला यायच्या. राणीमाल पॅक बंद होतं, हवेशीर बसायला राण्या इकडे यायच्या. हे मनोरे विजयस्तंभाने खाली गंगासागर तलाव पहा, मग दरबारात जाऊ जिथे शिवरायांचं राज्य. आलेला शिवभक्त इथली धूळ माती उचलून आपल्या कपाळी लावून घेतो. तर इथे महाराजांचा राज्याभिषेक. तुम्ही राज्याभिषेकाचं पोस्टर छायाचित्र प्रत्येकाने पाहिलं असेल, पण पोस्टरमध्ये जे वैभव पाहायला मिळतं ना आपल्याला, ते वैभव या जागेवरती होतं. हा पूर्ण दरबार त्यावेळी मखमली पडदे आणि पैठणी कापडाने पूर्ण कापडलेला. आणि त्यावेळी ते आपल्या राजांचं रत्नजडीत 32 मनाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन. एक मन म्हटलं ना तर 40 किलो सोनं, 1280 किलो वजनाचं सिंहासन या जागेवरती होतं. पण आज तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे पंचधातूची मेघडंबरी. तिथे आतमध्ये तुम्हाला छत्र पाहायला मिळेल, त्याला मेघडंबरी म्हणतात. त्याची स्थापना 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्यातून मेघडंबरीचं उद्घाटन केलं. आणि मेघडंबरीच्या आतमध्ये जी मूर्ती आहे ही मूर्ती 6 जून 2009 मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे आणि 6 जून 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली. सिंहासनाच्या गादीपासून नगारखान्याच्या भव्य इमारतीपर्यंत हे 250 फुटापेक्षा जास्त अंतर. लाऊड स्पीकर माईक नव्हते. राजे सिंहासनामध्ये बोलले की आवाज कोपऱ्यातल्या व्यक्तीपर्यंत जायचा. आणि तिथे असलेला व्यक्ती आहे तो तिथे कुजबुजतोय तर तो काय कुजबुज चालली तिकडे कोपऱ्यात, तो आवाज पण सिंहासनात यायचा. इकोसिस्टम होतं, वास्तुशास्त्र, याला ध्वनी चमत्कार म्हणतात. हा दरबार शांत झाला तर टुचकी जरी मारली ना कोणीच्या कोपऱ्यात तरी आवाज इकडे येतो, पण शांतता लागते. पूर्ण दरबार शांत झाला ते प्रत्यक्षात अनुभवता येतं. तर तुम्ही इथे शांत उभं राहायचं. मी समोर कोपऱ्यातून नंतर आवाज देईल, तिकडचा आवाज आपल्याला इथपर्यंत ऐकायला येतो, पण शांतता लागेल तेवढी. पण इथे शिवरायांचा राज्याभिषेक, राजे छत्रपती होणार, आनंदाचा क्षण पाहायला 6000 मावळे आले होते. इथे येणारा व्यक्ती म्हणजे रुबाबदार, डोक्याला भगवा फेटा, कमरेला भगवे शेले आणि पिळदार मिशा असणारे ते मावळे मिशीला पिळ देत शिवरायांच्या आगमनाची वाट पाहत होते. नगारखान्यातून शिवरायांचं आगमन होणार म्हणून प्रत्येक सरदाराची नजर नगारखान्याकडे लागली. गेट मधून शिवरायांचं आगमन झालं. दरबारातले 6000 मावळे उभे राहिले. डोक्यावरचे फेटे हातामध्ये गुंडाळलेले होते. आणि प्रत्येक मावळा, प्रत्येक सरदार आपल्या राजाला मानाचा मुजरा द्यावे असं करत होता. पण तो मानाचा मुजरा राजांनी या गेट मधून स्वीकारला. त्यांची नजर त्या गेट मधून सिंहासनाकडे गेली. 32 मनाचं सिंहासन पाहिलं, 6000 जनता पाहिली आणि आपल्या राजांचं हृदय भरलं की ज्या मावळ्यांच्या जीवावर हे हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण केलं, जीवाभावाचे मावळे दरबारामध्ये हजर दिसत नाही. म्हणून हृदय भरून आलं. पावलं थरथर कापलीत, पाय लटलटले आणि भरलेल्या हृदयाने राजे आऊ साहेबांना म्हणतात की आऊ साहेब, त्या स्वराज्याची पहिली पायरी चढताच आम्हास आमचे मावळे आठवतात. तर या दरबारामध्ये विधवा बायकांनी लहान मुलं पाहून वाईट वाटलं महाराजांना की ज्यांच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं ते जीवाभावाची मावळे नाही, पण त्यांच्या घरातले कुटुंब, त्यांच्या विधवा बायका, लहान मुलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून वाईट वाटलं महाराजांना. पहिली पायरी चढताना म्हटले की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं हे सांगणारा माझा तानाजी नाही ते. दुसरी पायरी चढताना प्रतापरावांची याद आली की नेसरीच्या खिंडीत नुकतेच मारले गेलेले प्रतापराव गुजर. तिसरी पायरी चढताना बाजी प्रभूंची याद आली की पावंड खिंड लढवताना कामे आले ते बाजी प्रभू. लाख मेली तरी चालतील पण लाखाचे पोसिंदेर असे तुम्ही. राजे विशालगड गाठा तोपर्यंत एकाही गणी मला पुढे येऊ देणार नाही असे सांगणारे बाजी. आणि चौथी पायरी चढताना मुरारबाजींची याद आली, कारण पुरंदर किल्ल्याला तह पडलेला आणि त्या पुरंदराच्या तहात मारला गेलेला माझा मुरारबाजी. राजांचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला गेले होते ते शिवा काशीत. अशा असंख्य शूरवीरांची नावं घेत राजे सिंहासनावर जाऊन विराजमान झाले. नगारखान्याच्या गेटवर नगारे, सनई, चौघडे वाजले आणि मेन गेटवर रायगडाच्या 21 तोफांचा आवाज झाला होता. त्यावेळी सह्याद्रीचे कडे जागे झाले होते. हा रायगड आनंदाने दुमदुमलेला. आणि राजसभेमध्ये एकच गर्जना दिली की महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राज शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, हर हर महादेव. प्रकारे घोषणा, गर्जना व्हायला लागल्या आणि शिवरायांचा राज्याभिषेक मोठ्या आनंदात पार पडला. येणाऱ्या प्रजेचं स्वागत व्हायला पाहिजे, कारण इथे 6000 लोक येणार होती अभिषेकाला, राज्याभिषेक सोहळ्याला. त्यांच्या स्वागतासाठी या गेटच्या समोरच्या बाजूला बलाढ्य मोठे हत्ती आणि घोडे उभे केले होते. राज्याभिषेकाला या गडावर ब्रिटिशाला इंग्रज म्हणजे उंच दिफाट व्यक्ती एकदम. रायगड चढताना फार थकला, दमछाक उडाली. रायगडावर येताना हत्ती पाहिले आणि हत्ती पाहून इंग्रज आश्चर्यचकित झाला.
त्याला रायगडावर हत्ती पाहिल्यानंतर प्रश्न निर्माण झाला की मी 2 पायचा माणूस, बाबा रायगडावर येतानाच थकलो मी, हा 4 पायचा बलाढ्य प्राणी हत्ती कसा आला इथे? तर हत्ती येणं शक्य नव्हतं. राजे फार ग्रेट होते, बुद्धीने अगदी चालाक राजे. आपल्या राजाने हत्तीच्या पिल्लांना आणलं होतं किल्ल्यावर आणि गडावर हत्तीला मोठं केलं. इंग्रजाला काय करणार, हत्ती आला कसा इथे? तर हत्ती लहान पिल्ला असताना गडावर आणले, लहानाची मोठी ते हत्ती गेले. ही दूरदृष्टी विचार इंग्रजाला पण नव्हते कळाले. तेव्हा इंग्रजांनी शिवरायांना मुजरा केला. म्हणून म्हणतात झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना याच शिवमंदिरी. इंग्रजांसारखी लोक महाराजांना मुजरा करायला ह्या दरबारात. इथे शिवरायांचा राज्याभिषेक, राजे छत्रपती झाले आणि या दरबारामध्ये येण्याचा हा गेट, नगारखाना, प्रवेशद्वार. नगारखाना लांबून पाहिला तर गेट ऑफ इंडिया दिसतो. इंग्रजांनी याला पाहून मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया बांधलाय. हा नगारखाना, याच्यावर नगारे वाजले की रायगडाचे सगळे गेट बंद व्हायचे आणि सकाळी गेटवर नगाऱ्यांचा आवाज केला की रायगडाचे सगळे गेट बंद व्हायचे. हा नगारखाना म्हटलं तर बाल्य किल्ल्यात येण्याचं मेन प्रवेशद्वार. आपण रोपेणी पाठीमागून आलो, रायगड चढून आलो तर या गेट मधून आतमध्ये येतो आपण. हा नगारखाना मधून पुढे जायचंय. होळीचं मैदान बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. रायगडाचा पश्चिम कडा उतरली. तुम्ही रोपेणी सगळेजण वरती आलात ना, त्या कड्यावर हिरा खाली उतरली. म्हणजे एका आईचं प्रेम किती असतं बाळावरती हे साक्षात त्या हिरकणीने दाखवलं गेलं. म्हणून जीवाची पर्वा न करता हिरकणी गड उतरली आणि हिरकणीचा गौरव महाराजांनी या दरबारात केला होता. परस्त्रीला माते समान दर्जा दिला. दुश्मनाची जरी स्त्री येऊन या दरबारात बसली तरी ती आपल्या माते समान असेल असा प्रजेला शिकवण महाराजांनी दिली होती आणि या दरबारात हिरकणीचा गौरव केलाय. म्हणून हिरकणीची एक कविता तुम्हाला ऐकवतो इथे. कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळुसरे या नावाचे आणि राहत होते कुटुंब तिथे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा हे कुटुंब होते छोटेसे आणि शोभेत होती हिरा नाव त्या तडपदार गरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एक दिवशी दूध घालता हिरा ही क्षणवर विसावली आणि ध्यानी नाही मनी आलं सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव हा मावळतील जाता बंद झाले गडाचे दरवाजे आणि मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात जोडले करी विनंती गडकरी खाली जाऊ द्या मला, पण गडकरी म्हटले नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे ती 8वे झाली माय मावळी वेडी पिसी आणि कडा उतरुणी धावत जाऊन बाळाला ती घेई कुशी. आतून ए धाडस पाहून महाराज स्तंभित झाले आणि साडी चोळी हिरास देऊन प्रेमे सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. कथा सांगता येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची. हिरकणी ज्यावेळी उतरली गेली तेव्हा राजे म्हटले होते की एखादी स्त्री आणि ज्या बाळाच्या प्रेमासाठी जर कडा उतरते ना उभा तर त्या कड्यावरून शत्रू मोगल हा सहज वरती चढून जाऊ शकतो. म्हणजे स्त्री उतरते शत्रू वरती जाईल म्हणून तो मार्ग बंद करण्यासाठी तिथे तटबंदी बांधली गेली आणि त्या तटबंदीला नाव दिले हिरकणीचा बुरुज. त्याच्या गावाचं नाव त्यावेळी हिरकणी वाडी दिलं. आज हिरकणी बुरुजावर गेलो तर 2 तोफा हनुमंतरायची मूर्ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. तर हनुमंतरायची मूर्ती तोफेचा तोफ गोळा तिथे आपल्याला पाहायला मिळतो, तोफा पाहायला मिळतात. आणि हिरकणी कडा म्हणजे रायगडाचा पश्चिम टोक. रायगडाच्या 4 दिशा जरी आपण पाहिल्या तरी आपल्याला पॉइंट बघायला मिळतात. पूर्वेला गेलो तर भवानी देवीचं मंदिर, पश्चिम टोकावर गेलो तर हिरकणीचा बुरुज, दक्षिणेकडे आहे वाघ दरवाजा आणि उत्तरेकडे आहे टकमक टोक कडेलोट. चोरी लबाडी करणाऱ्या गुन्हेगारांना टकमक टोकाच्या दरीमध्ये लोटलं जायचं. म्हणजे चोरी लबाडी ही होणार नाही असं राजधानीच्या किल्ल्यावर प्रजेला प्रत्येक सांगितलं होतं. पण शिवकाळात कोणाचा कडेलोट झाला नाही. संभाजी राजांनी माळ सावंत आणि अनाजी पंत त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं पण माळ सावंतांचा कडेलोट केला तो टकमक टोकावर. आता बाल्य किल्ल्याच्या नगारखान्यातून पुढच्या पॉइंटवर होळीच्या माळावरती आपल्याला जायचंय. ते सावली असल्यामुळे पुढची माहिती मी तुम्हाला इथे सांगतो थोडक्यात की जगदीश्वर मंदिरापुढे 1 किलोमीटर अंतरावर आणि जगदीश्वर महादेवाचं मंदिर आपण जर लांबून पाहिलं तर त्या देवळाचा आकार तुम्हाला ना एखाद्या मस्जिदीसारखा दिसेल. मस्जिद सारखा आकार दिसतो त्या मंदिराचा. कारण शंकर महादेवाचं मंदिर मस्जिद सारखा आकार का तर मोगली काळ होता. अरे देवळं मंदिरं बांधलीत की मोगली तोडफोड करायची. आपल्या देवळांची विटंबना तोडफोड व्हायला लागली. नसतं बांधून उपयोग नाही ना. ते सुरक्षित राहील कसं तर मोगलांची फसवणूक. मोगलांनी पाहिलं तर वाटलं पाहिजे आपलं मस्जिद आहे तिकडे, तोडफोड नव्हतं आपलं मंदिर टिकावं म्हणून देवळाला बाहेरून आकार मस्जिद सारखा आहे. मंदिराच्या आतमध्ये तुम्ही गेलात की शिवलिंग पाहायला मिळेल. हनुमंतरायची मूर्ती आहे मंदिरामध्ये आणि मंदिराच्या समोर गेलात तर शिवरायांची समाधी. समाधीचा मूळ चौथरा हा संभाजी राजांनी बांधला गेला पण समाधीचा जीर्णोद्धार केला ते महात्मा ज्योतिबा फुले
1869 मध्ये रायगडावरती येऊन समाधीचा जीर्णोद्धार केला होता. 1870 ला पहिली शिवजयंती पुण्यात चालू झाली आणि 1926 ला महाराजांच्या समाधीचं रिपेअर डागडुजीकरणाचं काम पूर्ण झालं होतं. मंदिर आणि समाधी आहे. जगदीश्वराचं मंदिर आणि समाधीच्या मध्ये एक असा गेट आहे. आपण इथं नगरखाना पाहतोय, तिथे असाच गेट आहे पण छोटा आहे थोडा. तो छोट्या गेटच्या पायरीवरती 2 शिलालेख आहेत. एक पायरीवर आहे 2 नंबरच्या आणि गेटच्या राईट साईडला रायगडाचे शाश्वती पत्र. जगदीश्वर मंदिरात गेलात की तिथे तुम्हाला 2 शिलालेख पाहायला मिळतील. एक पायरीवर आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. हिरोजी इंदुळकर ज्या कलाकाराने साक्षात रायगड उभा केला त्या कलाकाराच्या नावाची पाटी आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. 14 वर्ष घाम गाळला, हजारो मजूर हजारो गवंडी हे रायगडावरती आणले, त्यांना सांभाळलं आणि गड बांधून पूर्ण केला. रायगड राजधानीचा किल्ला उभारला आणि राज्याभिषेक सोहळ्यामध्ये महाराजांनी प्रत्येक सरदाराच्या हुशारीप्रमाणे कर्तबदारीप्रमाणे बक्षीस दिलं. कुणाला ढाल दिली, कुणाला तलवार, कुणाला सोनं, कुणाला जहागिरी, कुणाला गावांच्या वतनदाऱ्या. पण रायगड बांधला त्याला काय द्यावं आपण. पण हिरोजींना विचारलं की हिरोजी काय हवंय तुम्हाला. हाती घोडे हवी, जहागिरी हवी, सोनं नाणं द्यायचं की धन दौलत देऊ तुम्हाला. तर त्यावेळी कलाकार 14 वर्षे घाम गाळलेला म्हटल्यानंतर काही पाहिजे ते बक्षीस घेतलं असतं. पण तसा विचार न करता हिरोजी काय म्हटले या दरबारात की राज बक्षीस अवश्य घेईल पण या दरबारामध्ये नाही, तर माझं बक्षीस मी जगदीश्वराच्या देवळात घेतो. आणि याच राजमार्गाने मिरवणूक जगदीश्वराच्या मंदिरात गेली होती इथून 1 किलोमीटरवर. आणि जगदीश्वराच्या देवळात हिरोजीने आपल्या बक्षिसाची तयारी मात्र केली होती. काय तयारी केली असेल तर रायगड बांधून पूर्ण केलेला. पण त्या देवळात जाण्याचं जे गेट आहे त्या गेटच्या पायरीतला एक दगड बसवायचा बाकी ठेवलेला. त्याच दगडात स्वतःचं नाव लिहिलं होतं आणि भगव्या अस्त्राने दगडाला तिथे गुंडाळलेलं. राजे ज्यावेळी जगदीश्वराच्या देवळात गेले आणि राजाने विचारलं की हिरोजी काय हवंय, तेव्हा त्या हिरोजीने त्या दगडाकडे बोट केलं. सांगितलं की हा घडवलेला दगड मला या पायरीमध्ये बसवायचं परमिशन हवंय, एवढंच बक्षीस. आता विशेष वाटलं महाराजांना की 14 वर्ष ज्या कलाकाराने काम केलंय तो कलाकार आज आपल्याकडे एक दगड बसवायचं परमिशन घेतोय. म्हणजे काहीतरी आहे ना दगडात विशेष. म्हणून दगडावरचा पडदा बाजूला केला. काय लिहिलंय तर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर हे अक्षर लिहिलेलं राजाने पाहिलं आणि हिरोजीना मिठीमध्ये मारली. मिठी मारली आणि मिठी मारून म्हटले की वा हिरोजी वा, तुमच्यासारखी माणसं आम्हाला स्वराज्यात मिळालीत म्हणून हे राज्य आम्ही उभं केलं. कलाकाराचं नाव असायला पाहिजे निदान मेन गेटवर, नगारखान्यासारख्या उंच इमारतीत. या नगरखान्यावर तुम्ही नाव लिहा किंवा रायगडाच्या मेन गेटवर जाऊन लिहा. पण हिरोजी म्हटले की उंचावरच्या आणि महत्वाच्या जागा नको आहेत. ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या देवळात याल, ज्यावेळी तुमचं उजवा पाऊल तिथे पडेल तेव्हा राजा तुमच्या पायाला लागलेली धूळ आहे ना ती माझ्या मस्तकी लागल्यासारखं होईल. म्हणून त्यांनी नाव लिहिलं तिकडे जगदीश्वराच्या देवळात. तर राजा जगदीश्वर शंकराच्या देवळात नेहमी जाणार आणि त्यावेळी राजे येतील, त्यावेळी त्यांच्या पावलाची धूळ आपल्या मस्तकी लागेल. अशा दृष्टिकोनापोटी नाव लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. सेवेकरी हिरोजींच्या नावाची पाटी रायगडावरती आणि भक्तीची पायरी पंढरपूरला पाहायला मिळते. अशा सेवेकरी हिरोजी इंदुळकरांचं नाव तुम्हाला बघायला मिळेल. पण हिरोजींनी स्वतःचं नसतं नाव नाही लिहिलं, रायगड बांधलं त्या बांधकामाच्या गॅरंटी पत्राचं लिहिलंय. की गॅरंटी पत्राचा 8 ओळीचा शिलालेख गेटच्या राईट साईडला बघायला मिळेल. श्री गणपती नम प्रासादो जगदीश्वरशा जगता माणू दीप अरे याव चंद्र दिवा करो विलसतशा मुजुंब जुंबते. जोपर्यंत अवकाशात चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत रायगडावर केलेलं बांधकाम पण मजबूत राहील असा गॅरंटी पत्राचा शिलालेख बघायला मिळेल. आणि तिथून मग तुमचा परतीचा प्रवास. आता आपण नगरखान्यातून पुढे जाऊ, होळीचं मैदान बाजारपेठ पाहू, मग समाधीगृह दर्शनाला जाऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बाजारपेठीची लांबी पाहिली 22 दुकानं जमिनीपासून हाईट करता तर घोड्यावर बसून बाजार केला. पण घोड्याची हाईट आहे आगे दुकान तिचे मकान अशी त्या बाजारपेठीची रचना. आणि बाजारपेठेत 7 नंबरच्या दुकानाजवळ गेलात डाव्या साईडून 7 नंबर दुकानावर तुम्हाला एक नागाचा सिम्बॉल दिसेल. तर बाजारपेठेचे जे प्रमुख होते नागोजीराव शेट्टी हे मूळ कर्नाटक मधले होते आणि त्या व्यापाऱ्याच्या दुकानावर नागोजी नावावरून नागाचा सिम्बॉल कोरलेला पाहायला मिळतो. दुकानाच्या पायऱ्या पण आतील भागात तर जाणाऱ्या लोकांना घोड्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे म्हणून दुकानाच्या पायऱ्या आतील भागात आहेत. म्हणजे अतिक्रमण नव्हतं, आता अतिक्रमण वाढले. आपण पायऱ्या बाहेर बनतो दुकानाच्या, पूर्वी पायऱ्या आत पण आहेत. व्हाईट पत्र्याची सेड आहे तो हत्तीखाना. राजाने हत्तीच्या पिल्लांना गडावर आणलं, हत्तीनं लहानाचे मोठे केले होते इथे त्या इमारतीला नाव दिले हत्तीखाना.
आणि त्याच्या बाजूला पायऱ्यांचा रस्ता आहे. कॅमेरा लावला खांब दिसतोय ना सगळ्यांना, तिथून गडाला पायरी आहेत. जी लोक रायगड चढून येतात ती या ग्राउंडवर येतात आणि इथून किल्ला पाहायला सुरुवात होते. खालच्या बाजूला गडदैवा शिरकाई मातेचं मंदिर, हत्ती तलाव आणि रायगडाचं मेन गेट महादरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. तर बाजारपेठेतून आता पुढे जायचं तुम्हाला जगदीश्वराच्या देवळात शंकराचं मंदिर आहे. फिरोज इंदोरकरांचं नाव आणि वाघ्या कुत्र्याची समाधी, शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होऊन तिथून परतीचा प्रवास. म्हणून मनुष्याने जर जन्माला आलो तर वारीतला वारकरी म्हणतो की एकदा तरी जीवनात पंढरीची वारी करा. तशी पुन्हा एकदा रायगडावरती येऊन शिवरायांच्या समाधीला पण नतमस्तक व्हायला पाहिजे. 33 कोटी देवतांचं आपण देवदर्शन करत असतो, पण देवळांमध्ये देव राहिले ते शिवरायांमुळे. म्हणून कविभूषण म्हटले होते, काशी हुडकी कला जाती मथुराणी मस्जिद वस्ती, अगर न होती शिवराय तर सुन्नत सबकी होती. हिंदू धर्म नष्ट झाला असता राजे नसते तर. म्हणून सांगायचे की जिजाऊ महासाहेब जन्माला आलात तुम्ही म्हणून दिसते अंगणामधली तुळस, आणि शिवरायांना जन्म दिला म्हणून राहिले मंदिरांवरचे उंच उंच कळस. तर जगदीश्वर मंदिर समाधीचं दर्शन करा आणि तसं जा. इथून शॉर्टकट रस्ता